मौजे सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या नूतन इमारतीस बांधकाम निधी द्या अशी मागणी सगरोळी परिवर्तन समितीच्या वतीने विश्वनाथ पाटील, समन शंकर महाजन यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नांदेड यांच्याकडे केली आहे। सगरोळी हे गाव नांदेड जिल्ह्यातील सगळ्यात मोठे गाव असून गावची लोकसंख्या अंदाजे 14,000 एवढी आहे। तर पंचक्रोशीतील मुख्य बाजारपेठ असल्याने या ठिकाणी नागरिक उपचारासाठी येत असतात। येथील प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत 2022 पासून मोडकळीस आली असल्याचं जिल्हा परिषद विभागाचे अभियंता यांना इमारतबाबत चौकशी केली असता ती इमारत वापरण्यायोग्य नाही असा अहवाल त्यांनी जिल्हा परिषदकडे सादर केला होता। मात्र प्राथमिक आरोग्य केंद्र आणि तालुका अधिकारी यांनी शासनाकडे अनेक वेळा इमारत मोडकळीस आल्याची आणि दुरुस्ती करण्याची विनंती करून देखील प्रशासन याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे। सध्या परिस्थितीत प्राथमिक आरोग्य केंद्राची बिकट अवस्था झाली असून इमारतीचे काही भाग रुग्णांच्या आणि येथील कर्मचाऱ्यांच्या अंगावर पडले आहे। यामुळे काही नागरिकांना दुखापत झाली आहे। मात्र येथील वैद्यकीय अधिकारी हे प्राथमिक आरोग्य केंद्राच्या मोकळ्या प्रांगणात असलेल्या जागेत रुग्णांची तपासणी करत आहे। सध्या पावसाळा सुरू असल्याने सततच्या पावसामुळे इमारत पूर्णपणे पडण्याची शक्यता नाकारता येत नाही। रुग्णांना तपासण्यासाठी जागा नसल्यामुळे आरोग्य केंद्रात रुग्ण तपासणी बंद पडण्याच्या मार्गावर आहे। त्यामुळे त्वरित नवीन बांधकाम निधी उपलब्ध करून द्यावा अशी मागणी परिवर्तन समितीच्या वतीने करण्यात आली आहे। माधव एडके, एमसी न्यूज, बिलोली, नांदेड। नमस्कार, शंकर महाजन, ग्रामपंचायत सदस्य सगरोळी। सगरोळी येथील प्राथमिक आरोग्य केंद्र 1995 साली बांधकाम करण्यात आले आहे। ती बिल्डिंग पूर्णपणे मोडकळीस आलेली आहे। संबंधित बिल्डिंग हे मोडकळीस आलेले संबंधित विभागाचे अभियंता यांनी पाहणी करून स्ट्रक्चर ऑडिट सन 2022 मध्ये शासनास कळविले आहे की संबंधित बिल्डिंग हे पूर्णपणे मोडकळीस आल्यामुळे ती वापरण्यायोग्य नाही। तरी त्याच बिल्डिंगमध्ये रुग्ण तपासणी होत आहे। बिल्डिंगचे खालच्या बाजूचे छेद अनेक वेळा रुग्णांवर व डॉक्टरांवर पडल्यामुळे गंभीर दुखापतही झाली आहे। पण शासनाने याकडे दुर्लक्ष करून निधी न दिल्यामुळे सगरोळी परिवर्तन समिती, सगरोळी ग्रामपंचायत यांनी मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे लेखी मागणी केलेली आहे